च्या क्राईम स्टोरीच्या अगोदर एक सुसाईड नोट वाचून दाखवतो म्हणजे आपण ही सुसाईड नोट काय आहे ते बघूया. याच्यामध्ये एक व्यक्ती आहे, तो त्याच्या वडिलांना एक सुसाईड नोट लिहितो. त्याच्यानंतर तो मरण पावतो. पण या नोटमध्ये तो असं लिहितो की आदरणीय वडील, तितकीच मुलं जन्माला घालावी जितक्यांचा आपण सांभाळ करू शकतो. आणि आता सुसाईड नोटमध्ये एखादी व्यक्ती ज्या वेळेला 2 ओळी जरी लिहित असेल किंवा जितकं काही लिहित असेल, त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये जो भावनिक परामर्श चालू असतो, हा सगळा परामर्श तो शब्दरूपामध्ये शब्दबद्ध करत असतो. यापुढे ही व्यक्ती असं म्हणते की लहानपणापासून आम्ही मोठे झालो, कसे तसे मोठे झालो, अनेक अडचणींना सामना करत आम्ही मोठे झालो. तुम्ही मात्र आम्हाला विसरलात. त्याच्यामुळे मग आमचं आम्हाला होईल तसं आम्ही वाढत गेलो, मोठे झालो. आणि आता ज्यावेळेला मी मोठा झालो, त्यावेळेला माझं लग्न झालं. माझ्या आयुष्यामध्ये बायको आली आणि मग तिला देखील तुम्ही त्रास द्यायला सुरुवात केली. काही काळानंतर आमच्या लग्नाच्या संसारामध्ये 2 मुलांनी जन्म घेतला आणि या मुलांना देखील आता त्रास होत आहे, मानसिक त्रास होत आहे. आणि या सगळ्याचं कारण वडील म्हणून तुम्ही आहात. तुम्ही माझ्या बायकोकडे दुर्लक्ष केलं, माझ्या दोन्ही मुलांकडे दुर्लक्ष केलं आणि एकंदरच आपण पूर्णपणे माझ्या संसाराकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. मला तुमच्यामुळे अनेक यातना भोगाव्या लागल्या, अनेक त्रास भोगावे लागले आणि वडील म्हणून जर का तुमच्याकडे बघायला गेलं, तर तुमच्यामुळे फक्त आणि फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला त्रासच मिळालेला आहे. या कारणामुळे मी माझ्या दोन्ही मुलांना संपवत आहे आणि त्याच्यानंतर मी देखील आता आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केली. आता ही सगळी घटना काय आहे किंवा या माणसाने आत्महत्या का केली होती, याचा व्यवसाय काय होता, याचे वडील कोण होते आणि त्यांनी मारलेली ही जी 2 मुलं होती, ही मुलं किती वयाची होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण या क्राईम स्टोरीमध्ये बघणार आहोत. उत्तर प्रदेशचा कानपूर भाग, त्याच्यामध्ये बिल्लोर हा परिसर आहे. याच्यामध्ये एक सराफा व्यापारी आहे. सराफा म्हणजे सोन्या चांदीचं दुकान असलेला हा व्यापारी. त्याचं नाव आहे अजय कटियार. आता फोटोवरून तरी याचं वय साधारणपणे 40 ते 42 असावं असं वाटत आहे. आणि 19 डिसेंबर 2025 या दिवशी म्हणजे या वर्षाच्या सरतेशेवटी त्याने आपल्या दोन्ही शाळेतल्या मुलांना किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना विट्यांच्या साहाय्याने त्यांच्या डोक्यावरती आघात करून त्यांना संपवलं आहे. आणि त्यांच्या डोक्यावरती इतका आघात केला, इतका वेळेला आघात केला आहे की त्यांना रक्तबंबाळ केलं आहे आणि त्यांच्या डोक्याचा चेंदा मेंदा केलेला आहे. जागेवरतीच त्याचा एक मुलगा संपलेला आहे आणि त्याचा दुसरा मुलगा अत्यवस्थ आहे. त्याच्या दोन्ही मुलांची नावं रुद्र आणि शुभ आहेत. या मुलांना आपल्या वडिलांवर असलेल्या रागापोटी या सराफा व्यापाऱ्याने संपवलेला आहे. साधारणपणे 3 वर्षापूर्वी 19 डिसेंबर 2022 या दिवशी त्याच्या बायकोचं देखील निधन झालेलं होतं. आजपर्यंत म्हणजे 19 डिसेंबर 2025 पर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की या व्यापाऱ्याच्या बायकोचा मृत्यू हा आकस्मिक मृत्यू होता. या व्यापाऱ्याच्या बायकोचा मृत्यू हा अकस्मात मृत्यू होता, एक दुर्घटना होती. पण आता मात्र या घटनेला वेगळं वळण आलेलं होतं. कारण या त्याच्या बायकोच्या माहेरच्यांनी आता वेगळा आरोप केलेला होता. 19 डिसेंबर 2022 या दिवशी या व्यापाऱ्याने अजय कटियारने त्याच्या बायकोला देखील निगरूनपणे संपवलेलं होतं. पण जर का आता आपण याला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मात्र याची दोन्ही मुलं उघड्यावर पडतील. त्याच्यामुळे मग या त्याच्या तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणं टाळलेलं होतं आणि गच्चीवरून पडून तिचा मृत्यू झाला असा पोलिसांमध्ये अहवाल दिलेला होता. त्याच्यामुळे ही केस देखील थांबलेली होती. आणि या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप आता या मंडळींना होतोय. कारण जर का वेळेवरच त्याची तक्रार दिली गेली असती तर मात्र आज या दोन्ही मुलांचे जीव वाचले असते आणि एक सरफिरा माणूस तुरुंगामध्ये, जेलमध्ये असता. आता ही सगळी घटना उघडकीस कशी आली तर या व्यापाऱ्याचे वडील त्याच्या घरापासून साधारणपणे 2-3 किलोमीटर अंतरावरती राहायचे आणि दररोज आपल्या नातवंडांना किंवा आपल्या मुलाला डबा घेऊन घरून सराफाच्या दुकानापर्यंत यायचे. पोरांना बाळांना पोटभर खाऊ पिऊ घालायचे आणि परत आपल्या घरी जायचे. वडील वयस्कर होते. पण एक मानसिक विकृती अशी असते की मानसिक विकृती हळूहळू वाढत जाते आणि याच्या बाबतीत देखील तसंच होतं. जर का
ज्यावेळेला त्याने आपल्या बायकोचा खून केला त्याच वेळेला जर का त्याला तुरुंगात पाठवलं असतं तर मात्र आज या 2 लहानग्या चिमुकल्यांचे जीव वाचले असते. पण तसं झालेलं नाही आहे. काही गोष्टींमध्ये केलेला कानाडोळा हा एखाद्याच्या अंगचटीस येऊ शकतो आणि मानसिक विकृत असणारी माणसं ह्या त्यांच्या चेहऱ्यावरून जरी मानसिक विकृत दिसली नसली तरी त्यांच्या वागणुकीवरून त्यांचा अंदाज येणं सहज शक्य गोष्ट असते. पण त्याच्यासाठी फक्त ओळखणारी नजर पाहिजे. घरच्या मंडळींनी देखील अशा व्यक्तींकडे अगदी जाणीवपूर्वक काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्यावरती योग्य उपचार देखील केले पाहिजेत. अन्यथा आपल्याच घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये अशी मंडळी अत्यंत भयानक घटना घडवून आणू शकतात. आता ही संपूर्ण घटना अत्यंत बेदरकार आहे. अशा स्वरूपाच्या घटना आपल्याला आजही आसपास ऐकायला येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण अत्यंत सावध राहावं, बारकाईने लक्ष द्यावं आपल्या परिवाराला. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या सर्व मंडळींची आपण काळजी घ्यावी. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटणार आहोत आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.